तर मतदानाचा टक्का वाढावा याकरता निवडणूक आयोगाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत। त्यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील आंबेगाव तालुक्यामध्ये 3 वेगळे मतदान केंद्र सुद्धा तयार करण्यात आलेले आहेत। दिव्यांग बांधवांनी मतदान करावं यासाठी संपूर्ण मतदान केंद्रावरती दिव्यांग अधिकारी नेमण्यात आलेले आहेत। आंबेगाव आदिवासी भागामध्ये सुद्धा युनिक मतदान केंद्र तयार करण्यात आलेलं आहे। काय आहे संकल्पना आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे यांनी। आपण महिला मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचाऱ्यांशी बोलणार आहोत। एक वेगळी संकल्पना आहे, सगळ्या महिला तुम्ही असणार आहात, काय नेमकी ही संकल्पना आहे? ही जबाबदारी खरं तर आमच्या सर्व महिला टीमवर सोपवलेली आहे आणि आमचं जे मतदान केंद्र आहे ते 184 अवसरी बुद्रुक हे आमचं मतदान केंद्र आहे। या मतदान केंद्रावर सर्व आम्ही महिला टीम आहोत आणि आम्ही खूप छान प्रकारे काम करणार आहोत। या ठिकाणी सगळे अपंगच या ठिकाणी दिव्यांग जे आहेत ते सगळे हे मतदान केंद्र चालवणार आहेत। कुठं नेमकं तुमचं हे मतदान केंद्र असणार आहे आणि काय नेमकी संकल्पना आहे? आंबेगाव तालुक्यातील 182 तांबडेमाळा मतदारसंघ या ठिकाणी आमचं हे केंद्र असणार आहे। मी केंद्राध्यक्ष व माझ्यासोबत 3 मतदान अधिकारी, शिपाई आणि 2 पोलीस त्या ठिकाणी असणार आहेत आणि आम्हा सर्वांचं हे केंद्र दिव्यांग बांधव, सर्व दिव्यांग कर्मचारी हे केंद्र सांभाळणार आहेत। आदिवासी भाग आहे, तिकडे मतदारांना आकर्षित करण्यासाठी काय नेमकं उपाययोजना आहेत? सगळ्यांना आवाहन केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आमची टीम पूर्णपणे तयार आहे सगळ्या साहित्यासह आणि सगळ्यांना आवाहन आहे की नक्की मतदान करायला, आपला हक्क बजवायला या। या सगळ्या मतदान केंद्रावरती उद्या मतदार राजा जो आहे तो आपलं मतदान टाकणार आहे। कॅमेरामन उत्तम कुटियार, राजू सोनावणे, एबीपी माझा, मंचर। बघा नीट।